नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, आज आपण विशेष मुलाखत या ठिकाणी घेत आहोत. आपल्यासमोर वयोवृद्ध आजीबाई आहेत. त्यांचं नाव आहे लक्ष्मीबाई गजभाऊ गायकवाड. या अहिल्यानगर आणि पूर्वीचा अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी आहेत. आणि या वयोवृद्ध आजीबाई आपल्याला काही माहिती सांगणार आहेत. तेव्हा आपण या आजीबाईची मुलाखत या माध्यमातून मी घेत आहे. तरी कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आई, तुम्ही प्रत्यक्ष बाबासाहेबांना पाहिलेलं आहे, तर तो प्रसंग आम्हाला तुम्ही समजावून सांगा. किंवा बाबासाहेबांना तुम्ही कुठं पाहिलेलं आहे आणि बाबासाहेबांना तुम्ही ओळखलेलं आहे असं तुम्ही सांगता, तर तुम्ही लोकांना माहिती सांगा. 9 नंबरमध्ये. बोला ना. 9 नंबरमध्ये हां. थोड्या आळे हिंडत होते बाबासाहेब गाडी. पोरं हिंडत होती, पोरांच्या मागे पोरांची बारीक होते. मी पहिले आरती घेतली. 9 नंबरला गाडी उभी राहिली, मी आरती पहिले घेतली. मागून आलं. बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहिजे. प्रत्यक्ष बाबासाहेबांना तुम्ही ओळखलेलं आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांना तुम्ही पाहिलं आहे. हो हो. पुढे पुढे बाबासाहेब आले होते. बाबासाहेबांना पाहिजे माझगाव तारवाडीमध्ये. थोडा झाले हिंडत होता. किती? माझे कपडा बाबासाहेबांनी साडी काढताना बाबासाहेब वाढलं तर आम्ही गावाला होते. गावाला होते. दिल्लीला पुढे वाढले म्हणले. तुम्हाला येता नाही आलं बाबांच्या यायला? तुम्ही नाही आले ना? मग महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी गावी होते तुम्ही? गावी होते ना. अच्छा अच्छा. लोक म्हणायचे दिल्लीला, तर मी म्हणते दिल्लीला वाढलं. हा बरोबर. आणि मग बोलायचे ना, मी ऐकायचे. बाबासाहेब कसं तुम्ही प्रत्यक्ष बाबासाहेबांना पाहिलं आहे? त्याचं कोण एक दुसरा काही बाबासाहेब काय नाव भैयासाहेब. त्यांना नाही पाहिलं. मुकुंदरावांना पाहिलं तुम्ही? मुकिंद त्याचं चुलता का कोण होता? पुतण्या मुकुंदराव आंबेडकर. ते होते बरोबर. ते असायचं सगळं बाबासाहेबाचे. कोण? मुकुंदराव पुतण्या त्यांचा पुतण्या. बाबासाहेबांचा पुतण्या मुकुंदराव आंबेडकर हे देखील बाबासाहेबांबरोबर होते असे आजीबाई म्हणतात. त्याचबरोबर तुम्ही बाबासाहेबांच्या मुलाला पण पाहिले ना? भैयासाहेब आंबेडकरांना पाहिले का तुम्ही? या त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा भैयासाहेब आंबेडकर. त्याचा शब्द मला तू बोल. बाबासाहेबांचा मुलगा होता ना भैयासाहेब आंबेडकर. भैयासाहेब बाबासाहेबांचा मुलगा. त्यांना पण बघितलं त्याला पाहिलं. अच्छा, मग तेच ते विचारतात. त्याला पाहिलं. अच्छा अच्छा. बंगला आहे होता ना तिथे बंगला. त्या बंगल्यात तिथे बाबासाहेबाचं हे होतं दादरला. दादरला तुम्ही गेलात का? दादरला ते गेले. म्हणजे राजगृह तुम्ही गेलेला? डिसेंबरला गेलते. अच्छा, म्हणजे राजगृह तुम्ही पाहिलेला आहे. 6 डिसेंबरला तुम्ही जायचे का? म्हणजे 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन. मग त्या दिवशी तुम्ही दादरला खूप वेळा गेलात का? गेले का तुम्ही? पुतणे. अच्छा. म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या आजीबाई चैत्यभूमीला देखील गेलेल्या आहेत अनेकदा. आणि त्यांनी राजगृहाला पाहिलं. अच्छा. त्यांनी 9 नंबरला गाडी उभी होती. 9 नंबर म्हणजे माझगाव तारवाडी. हिंडत होती. बाळांचं बघून मी आरती घेऊन आले होती. मग कसे बाबासाहेब कसे होते? सूट घातला होता बाबासाहेबांनी? कोट घातला होता का बाबासाहेबांनी? कोट होतं ते. अच्छा. बर. पहा, प्रत्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलेलं आहे आणि ज्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांना म्हणजे माझगाव तारवाडी या ठिकाणी बाबासाहेब आले असताना त्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांना ओळखलेलं आहे, तर त्या आजीबाई आता अशी माणसं थोडी शिल्लक राहिलेली आहेत. तेव्हा अशी प्रत्यक्ष बाबासाहेबांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे ती माणसं आज फार थोडी राहिलेत. त्यापैकी एक आजीबाई आहे. तेव्हा आपण खरं म्हणजे प्रत्यक्ष बाबासाहेबांना पाहणारी व्यक्ती देखील
आपल्या दृष्टीने खूप मोठी आहे आणि आपल्या दृष्टीने खूप आदर्श आहे आणि आपल्याला त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो आणि प्रत्यक्ष म्हणजे ज्यांनी बाबासाहेबांना पाहिलेलं आहे त्या व्यक्तीशी आपल्याला आज बोलता आलं आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने आजीबाईला मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आजीबाईचं मी आशीर्वाद देखील घेत आहे. हां, धन्यवाद. संपला का?